नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नव्या वर्षाची ही ग्रेट भेट आहे. नव्या वर्षाच्या तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे नव्या काळातला नवा हिरो, खरा हिरो पोपटराव पवार. आमिर खानचा लगान हा चित्रपट तुम्ही बघितला असेल आणि त्यातला भुवन जर तुम्हाला आवडला असेल तर त्या भुवनपेक्षा माझे हे पोपटराव पवार तुम्हाला कित्येक पटीने आवडतील. कारण भुवनने जे काम सिनेमात केलं ते पोपटराव पवारांनी प्रत्यक्षात महाराष्ट्रात केलं. त्यांचं गाव हिवरे बाजार आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतंय एक आदर्श गाव म्हणून. देशातून परदेशातून लोक येत आहेत हे गाव पाहायला. हा चमत्कार पोपटराव पवारांनी कसा केला, त्यासाठी काय झुंज दिली, काय संघर्ष केला आणि आज त्यांच्या गावाचं काय सोनं झालंय हे सगळं मी त्यांना विचारणार आहे. मी सुरुवात करणार आहे त्यांच्या कहाणीपासून. पोपटराव, आज मला तुम्हाला विचारायची आहे तुमची कहाणी अगदी सुरुवातीपासून. आम्ही हिवरे बाजारची कहाणी ऐकली आहे, टीव्हीच्या पडद्यावर, डॉक्युमेंटरीज मध्ये पाहिलेली आहे, पण आज मला पोपटराव पवारांची कहाणी ऐकायची आहे. कारण तुम्ही नायक आहात आणि हिवरे बाजार ही तुमची कहाणी आहे. मला सांगा, सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी आहे की मी मूळ हिवरे बाजार याच गावी 4थी पर्यंत शिकलेलो आहे. बालपण 4थी पर्यंत गावामध्ये गेलं. 4थी नंतर शिक्षणाची सुविधा नव्हते, म्हणजे इतर पालकांसारखंच की ज्या पालकांना आपल्या मुलांना शिक्षण द्यायचंय त्यांना कुठेतरी पाहुण्यांकडे जावं लागायचं. आणि मग आजोळी माझं केडगाव येथे शिक्षण झालं. मग 5, 6, 7 पुढे 8, 9, 10 केडगाव. पण 11वी 12वी आणि एमकॉम पर्यंतचं शिक्षण हे सगळं नगर जिल्ह्यात झालं, अहमदनगरमध्ये झालं. आणि शिक्षण ज्यावेळेस झालं त्यावेळेस बालपण जे गेलं, म्हणजे मी 75, 76, 78 पर्यंत, एक तसं पाहिलं तर 80 सालापर्यंत खूप चांगली गाव होती. कारण 72 सालचा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला आणि या दुष्काळानंतर ग्रामीण दुष्काळी महाराष्ट्रात परिवर्तन आलं. अनेक कुटुंब स्थलांतरित होऊन गाव सोडून ती मुंबई, पुणे किंवा शहराकडे रोजगारासाठी गेली. त्याच प्रकारे 72 सालच्या दुष्काळानंतरच महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. त्यातून दुष्काळात पाझर तलाव, त्याची कामं, मजुरी आणि तो पैसा यायला लागला. नकळत ज्या गावामध्ये मी पाहिलं की अगदी आंब्याचा सीजन आला की आंबे खायला मिळायचे, जांभळाचा सीजन आला जांभूळ खायला मिळायचं, बोरांचा सीजन आला बोरं खायला मिळायचे, करवंद खायला मिळायचे. एवढा सुंदर आणि चांगला निसर्ग असायचा की कुठलंही फळ हे पॉली हाऊस किंवा पावडर मधून पिकवलेलं असत नसायचं, ते जंगलातून नैसर्गिक मिळायचं. एवढा समृद्ध आणि चांगला ग्रामीण जीवनाचा जो एक पाठ माझ्या पाठीमागे होता. नकळत तो आता 4थी नंतर शिक्षणाला बाहेर पडलो आणि 5, 6, 7 पर्यंत गावाशी संपर्क होता. पण 8वीच्या नंतर थोडंसं क्रिकेटचा वेळ लागला आणि क्रिकेट खेळता खेळता मग गावाकडे येणे खूप कमी झालं. आणि मग क्रिकेट हा एक अविभाज्य भाग झाला जीवनाचा. कॉलेज आणि खेळणं, त्यात मग पुणे विद्यापीठ क्रिकेट संघात तुम्हाला नॅशनल लेवलवर खेळायला मिळालं. म्हणजे तुम्ही क्रिकेटपटू व्हायचं असं ठरवलेलं होतं? हो, मी ज्यावेळेस खेळलो त्यावेळेस शंतनू सुगेकर, सुरेंद्र भावे इतके चांगले क्रिकेटर नंतर भारतीय संघात पुढे गेली. मग मनिंदर सिंग, चेतन शर्मा किंवा मनिंदर सिंग हे सगळ्यांबरोबर तुम्ही खेळलेला आहे? चेन्नईला आम्ही अगदी 20 दिवस ऑल इंडियाला एकत्र होतो. आणि मग ही सगळी मंडळी भारतीय संघात गेली आणि मी गावी आलो आणि सरपंच झाला. आणि आमचा पुतण्या पब्लिक स्कूलला शिकलेला, आजोळ पुणे शहरातलं. आणि सुट्टीत आल्यानंतर त्याने अनेक वेळा मला विचारलं, काका तुम्ही सरपंच झाले? मी विचारलं, का विचारतोस? मलाही हेच विचारायचं आहे पोपटराव तुम्हाला, की तुम्ही क्रिकेट खेळत होतात, कदाचित खेळत राहिला असता तर भारतीय संघात सुद्धा गेला असतात, ते सोडलं तुम्ही. तुम्ही एमकॉम झाला होतात, तुम्हाला चांगली नोकरी बँकेमध्ये कुठेही मिळाली होती, ते सगळं सोडलं आणि एका दुष्काळी गावामध्ये, तुमच्या गावामध्ये हिवरे बाजारमध्ये आलात. असं का केलं? तसं अपघातानेच घडलं. जो मी सुरुवातीला पुतण्याचं उदाहरण सांगितलं, त्यांनी विचारलं मला की काका तुम्ही सरपंच झाले. आणि मग एकदा दोनदा मी ते मागे ठेवलं की विचारत असेल, पण पुन्हा 4थ्यांदा विचारल्यावर त्याला विचारलं, का विचारतो? तर त्यांनी मला सांगितलं, काल मी पुण्यावरून आलो त्यावेळी मराठी सिनेमा पाहिला आणि त्या सिनेमामध्ये निळू फुले सरपंच होते. मग मात्र धक्का बसला. आमच्या कौटिल्याच्या ग्रामायणमध्ये सुद्धा पंचायत राजची मांडणी आहे आणि आमची मुळात या देशाची जी ग्रामाची म्हणजे गावाची मांडणी आहे ती पंचायत राज व्यवस्थेवर आहे. आणि एवढं उत्तम आणि चांगलं पंचायत राज होतं की या पद्धतीने. खरं म्हणजे निळू फुले साहेब व्यक्तिमत्व खूप मोठं होतं, पण सांगण्याचे तात्पर्य हे आहे की आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये पंचायत आहे, त्या पंचायतीचा सरपंच आहे. मग सरपंचाने एक दिशादर्शक काम जर केलं
तर मला वाटतं खूप बदल होऊ म्हणजे शकतो. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सरपंच झालात, सरपंच होणं म्हणजे तुम्हाला असं वाटतं, मी थेट प्रश्न विचारतो, देशाचा पंतप्रधान होण्यापेक्षा गावाचा सरपंच होणं आणि गाव आदर्श बनवणं हे अधिक महत्वाचं आहे? कारण आता मला असं वाटतं देशाचं धोरणच कुठलाही पक्ष आला की हेच असं दारिद्र्य निर्मूलन, प्रत्येक निर्मळ स्वच्छ पाणी प्यायला देणं, शिक्षण, आरोग्य आणि दारिद्र्यरेषा संपवणं. पण मला वाटतं कुठल्याही सरकारला अजून ते दारिद्र्यरेषा वाढतच चाललेली दिसते. तहानलेली गावाची संख्या वाढतच चाललेली दिसते. शिक्षणाचा प्रश्न आणखी गंभीर होताना दिसतो. परंतु हिवरे बाजारमध्ये मात्र अगदी बिस्लेरीपेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी हिवरे बाजारला प्यायला मिळतं. दारिद्र्यरेषा आता संपत आली. एक काळी संपूर्ण गाव, कारण मला गावात तसा अपघाताने सरपंच झालं की ज्या गावात एक समृद्ध जीवन बालपणी पाहिलं, तीच माणसं हंडा हंडा तोंडाला लावून दूध प्यायची. पण नंतर दूध गेलं आणि त्याची जागा दारूने घेतली. आणि त्यानंतर 72च्या दुष्काळानंतर झालं. 72च्या नंतर 72 ते 82 10 वर्षात. आणि दुर्दैवाने 2 नंबरचा पाझर तलावाचं काम चालू असताना व्यसनातूनच वादविवाद झाले आणि दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मला तुम्हाला विचारायचं आहे, याचा अर्थ असा होतो की तुम्ही जेव्हा सरपंच झालात तेव्हा एका अर्थाने एक वाया गेलेलं गाव तुमच्या हातात आलं होतं. बरोबर बरोबर. ते वाया गेलेलं गाव, त्याचा कायापालट तुम्ही केला. बरोबर. त्याच्याविषयी मी तुम्हाला विचारणार आहे, पण त्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाहीये की तुम्ही एमकॉम झाला होता, तुम्ही क्रिकेट चांगलं खेळत होतात, तिथून तुमची वाट, अहमदनगरमधून तुमची वाट ही मोठ्या शहराकडे असायला हवी होती, पुण्याकडे, मुंबईकडे, आणि तुम्हाला चांगली नोकरी बँकेमध्ये मिळाली असती किंवा कुठेही मिळाली असती, पण तुम्ही ती घेतली नाहीत आणि सरपंच झालात. असं का केलं? नाही, हे यासाठीच की मला माझं बालपण आठवलं. आणि ज्यावेळेस मी गावी आलो त्यावेळेस तरुण मुलं पुढे आली, महिला आल्या. महिलांना असं वाटायचं का शिकलेला मुलगा आहे, हा काहीतरी आमचे प्रश्न सोडवल. तरुणांना वाटायचं का त्यांना माहित होतं मी चांगला क्रिकेट खेळतो, त्यामुळे ते मॅचेस पाहायला वगैरे नगरला असताना किंवा बाहेर यायचे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता एवढा चांगला सरपंच आपल्याला मिळालेला आहे. तर माझं कधीतरी वर्षातून 1 किंवा 2 वेळेस गावी जाणं असायचे. आई वडील शेती गावामध्येच असायचे, खेळामुळे बाहेर असायचे. पण त्या मुलांना आकर्षण होतं, त्यामुळे मुलांचा एक खूप चांगला ग्रुप तयार झाला. आणि त्या मुलांनी, पण हे सरपंच झाल्यावर ना? नाही, सरपंच आधीच. होण्याच्या अगोदर. आणि तिथं आल्यान त्याच कालावधीमध्ये गावाची पंचायतीची निवडणूक आली होती. आणि मग गावात पण ही एकदम, मुलं तुम्हाला शहरातून गावी घेऊन गेली? हो, आणि गावात एक असं भीतीदायक वातावरण होतं की आता पुन्हा भांडण होतील, पुन्हा काहीतरी वाईट घडल आणि मग कुणीतरी थांबवलं पाहिजे. मग त्या मुलांनी आग्रह केला की तुम्ही थोडासा पुढाकार घेतला ते थांबल. आणि मग पूर्ण कुटुंबाचा, आईचा, सर्वांचा, आई तर अगदी 8 दिवस गाव सोडून आजोळी गेली होती माझ्या की याला सरपंच होऊ देऊ नका. मी यासाठी कुटुंबाचा विरोध होता? हो, पूर्ण कुटुंबाचा विरोध होता, नातेवाईकांचा विरोध होता. कारण त्यांना माहित होत, कारण आमची मावशीच नगर शहराच्या जवळ केडगाव म्हणून आहे, 70-80 एकर जमीन आहे, एकच माऊस भाऊ, त्यांचे प्लॉटचे आणि याचे व्यवहार मी ते सगळं पाहायचो. आणि त्यांचा एवढा मला विरोध होता की तुला इथं काय पाहिजे ते मी भांडवल देतो, तुला कुठे नोकरी करायची त्यासाठी प्रयत्न करू, पण तू गावाकडे जाऊन सरपंच होऊ नको. या सर्वांचा विरोध होता. पण ज्यावेळी गावात गेलो त्या मुलांचा आग्रह, महिला आणि ती चर्चा पाहिली तर मुलांनी आग्रह केला फक्त तुम्ही बिनविरोध होईपर्यंत व्हा, म्हणजे वाद थांबतील. आणि अगदी क्लिअर होतं की माझ्या धाकट्या भावाला पंचायतीत बिनविरोध घेत होते. फक्त आम्ही एक पाहिलं की वाद विवादाने सगळं नकोय, आईने विरोध केला आणि मी त्याला होऊ दिला. मग मी सांगितलं की मी काही दिवस थांबल आणि परत जाईल, मी पुन्हा गावी येणार नाही. समजूत घातली आईची आणि कुटुंबियाची आणि मग सरपंच झाला. पण बिनविरोध सरपंच झाला. बिनविरोध झालं. मग मात्र सगळं गाव एकत्र आलं आणि सर्वांना वाटलं नाही हा मुलगा सरपंच असेल तर मग आमचा विरोध नाही. आणि मग त्यातून मी सरपंच झालो. आणि मग पहिले एक 4-6 महिने गावी आलोच नाही, कारण नोव्हेंबरमध्ये मी सरपंच झालो आणि 26 जानेवारीला झेंडावंदनासाठी गावी यावं लागलं. कारण सरपंचाने सरपंच झाल्यावर तुम्ही पुन्हा नगरला गेला? हो, पुन्हा नगर, कॉलेज आणि खेळणं आणि ते चालूच होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पुन्हा 26 जानेवारीला आलो त्या दिवशी ती पहिली ग्रामसभा झाली, म्हणजे त्या हिवरे बाजारच्या इतिहासातील पहिली ग्रामसभा. आणि एवढी गर्दी होती. आणि मग त्यामध्ये सगळ्यांचं झेंडावंदन, भाषण हे सोडून देऊन मग महिलांनी सांगितलं 1 खंडाभर पाण्यासाठी आम्हाला खूप बाहेर पळावं लागतं. मुलांना असं वाटायचं की गावामध्ये मुलांना सहभागी घेऊन काहीतरी केलं पाहिजे. मग अशा गरज आली. मग मजुरांनी मांडलं की आम्हाला गावामध्ये मजुरी मिळत नाही, गाव सोडून बाहेर जावं लागायचं. कारण 90% गाव कमीत कमी 8 महिने बाहेर पळत होता. अनेक कुटुंब मुंबई, पुण्यात आणि नगर शहरात गेलेली होती. आणि सगळं पाहिलं. आणि मग त्यातून सर्वांनी अशा गरजा आल्या ग्रामसभेत. आणि तिथे एक लक्षात आलं, मी त्या लिहून घेतल्या, ज्याला आपण नीड बेस्ड प्लॅन म्हणतो. गरजांवर आधारित नियोजन आणि लोकांकडून आलं.
मग त्याची आम्ही 1 नंबर 2 नंबर असं लिस्ट सगळ्या केली, समस्यांची यादी केली. समस्याची यादी मला केली. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, आज तुम्ही इतक्या सहजपणे सांगतायत, पण जेव्हा तुम्ही त्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये तिथे बसलात किंवा उभे राहिलात, अध्यक्ष असाल तुम्ही, सरपंच हो. होतात त्या सभेचे, तुम्हाला भीती नाही वाटली? एवढ्या समस्या पाहून तुमचं मन हबकलं नाही? नाही, मन म्हणजे त्यावेळेस नक्कीच मला जाणवलं की किती मोठा प्रश्न गावामध्ये आहे. आणि मग मनामध्ये एक द्वंद्व सुरू झाला, एक संघर्ष सुरू झाला. स्वतःचं जीवन करिअर पाहायचं की गावाचा विचार करायचा. आणि मग या संघर्षातून माझं 1 महिना 2 महिने असे गेले. पण जानेवारी नंतर फेब्रुवारी मार्च मग मात्र एक जाणवलं, ज्यावेळेस गावाकडे येणं माझं जास्त वेळा झाला आणि येताना किती ओढ लागली मला, अरे नाही गावाकडे गेलो पाहिजे. मग पहिली सुरुवात केली की आम्ही 14,000 रुपये आमचे पंचायतीमध्ये शिल्लक होते जवाहर रोजगार योजनेचे. मग त्या ग्रामसेवकांनी विचारलं हा खर्च आपल्याला कसा करायचा. आणि खर्च करायचा म्हणल्यानंतर आम्ही ठरवलं, कारण शाळा बसायला नव्हती. मग पहिलं शाळा तर दुरुस्त करायची, पैसे नाही. आधी 2,500 आणि 3,000 4,000 रुपये उत्पन्न त्या पंचायतीचं होतं. मी ज्यावेळी काम सुरू केलं, बसायला पंचायतीला ऑफिस नाही, पाऊस आला की ऑफिसला सुट्टी, शाळेला सुट्टी. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं काम, एक सगळ्यात तरुण मुलं आणि ग्रामस्थांना घेऊन आम्ही पंचायतीची एक जमीन आहे 8-10 हेक्टर, मग तिथे खड्डे खोदले, त्यातून मग चिंचा आणल्या आणि त्या जून मध्ये त्याचं वृक्षारोपण केलं आणि त्याचे 14,000 रुपये आम्हाला मिळाले. म्हणजे पहिलं काम आम्ही शासकीय निधी आहे श्रमदानातून केला, पेमेंट केलेलं रेकॉर्ड केलं आणि ते 14,000 रुपये काढले आणि शाळेसाठी पडवी. कारण ते यासाठी की मी आणवलं माझ्या शाळेतलं बालपण. कारण मुलांनी शेण आणायचं आणि मुलींनी सारवण करायचं. शनिवार आमचा खूप आवडीचा असायचा, शनिवार रविवार सुट्टीच असायची. आणि मग सारवण करायचं आणि मग त्यातून शाळेला फरशी नाही, पडवी नाही. आणि मग यातून शाळेचं चित्र पहिलं बदलू, कारण शिक्षकांचाही होता. मग 2 कामं केले. एकीकडे चिंची झाडं लावले की पुढे 5-10 वर्षांनी मोठी होतील, पंचायतीचं उत्पन्न वाढेल. कारण 1,000 रुपये एक चिंच वर्षाला देतेच. आणि जर आपली लावलेली 1,000 पैकी 100च झाडं जगवली तर 1,00,000 रुपयाचं उत्पन्न पंचायतीला मिळू शकतं. हे एक स्वप्न त्यावेळेस पाहिलं आणि 14,000 जे मिळाले त्यातून शाळा आणि ग्रामपंचायतीचं कार्यालय झालं.